नमस्कार. आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग विथ गायत्री. सध्या आपण बघतोय स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीनं काही कन्सेप्ट्स. तर हे प्री अपर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन जी 5वीत असते त्याच्या संदर्भामध्ये आपण ही चर्चा करतोय. तर आज आपण काय करणार आहोत, तर वाक्प्रचार या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. वाक्प्रचार, जी वाक्य असतात त्याचा आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये उपयोग केलेला असतो. तर कसं होतं, प्रत्यक्षतः जो शब्द असतो, जे काही ते 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 ग्रुप ऑफ वर्ड्स आपण जे वापरतो, तो त्याचा डायरेक्ट अर्थ आपण नाही घेत. तर त्याचा जो वेगळा अर्थ असतो, प्रत्यक्षात शब्दांपेक्षा वेगळा जो अर्थ असतो, तो त्या ठिकाणी अभिप्रेत असतो, तो त्या ठिकाणी उपयोगी असतो. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, मी मी ह्या परीक्षेसाठी अभ्यास अभ्यास करण्यासाठी जीवाचे रान केले. जीवाचे रान केले. इथे जीवाचे रान हा हे दोन शब्द जे आहेत त्याचा अर्थ डायरेक्ट अभिप्रेत नाही आहे, डायरेक्ट त्याचा अर्थ नाही आहे. तर काय होतं, मी जीवाचे रान केले. जीवाचे रान हे थोडासा शब्द आहे, पण त्यातनं अर्थ खूप मोठा होतो. जीवाचे रान केले म्हणजे मी खूप प्रयत्न केला, खूप कष्ट केले, खूप अभ्यास केला, एवढा सगळा त्याच्यामध्ये अर्थ येतो. तर काय होतं, जीवाचे रान करणे हा वाक्प्रचार आपण जर विचारात घेतला तर त्यानुसार आपल्या भाषेमध्ये अनेक असे वाक्प्रचार आहेत. तर हे वाक्प्रचार जेव्हा वापरले जातात त्यावेळेला त्या छोट्याशा शब्दात, त्या मोजक्या शब्दामध्ये आपल्याला बराचसा अर्थ सांगता येतो. आणि हा बराचसा अर्थ सांगणं ही भाषेची एक एक त्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल आपल्याला. भाषेचं हे एक वेगळा कन्सेप्ट आहे हा. तर हा वेगळा कन्सेप्ट बहुतेक सगळ्या भाषांमध्ये असतो. तर आपल्या मराठी भाषेमध्ये आपण हा जेव्हा कन्सेप्ट बघतो तर त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात येईल की वाक्प्रचारा छोट्याशा शब्दामध्ये, त्या वाक्प्रचारामध्ये 2-3-4 शब्दांमध्ये आपल्याला बराचसा अर्थ समजून जातो. आता तुम्हाला अजून सांगते. तर काय होतं, आपले जे हे अवयव आहेत, डोके, हात, पाय, हे जे आपले अवयव असतात, त्या अवयवांवरून सुद्धा असे वाक्प्रचार तयार होतात. आता शाळेत बाईनी सांगितलं पण डोक्यावर न गेलं. शाळेत टीचरनी शिकवलं पण माझ्या ते डोक्यावर न गेलं. डोक्यावरून जाणे, ते काय विमान आहे का, ते काय हेलिकॉप्टर आहे का, नाही. तर डोक्यावरून जाणे, डोकं हा शब्द वापरला इथं. आणि डोक्यावरून जाणे, इथं काय होतं, मला हे समजलंच नाही. माझ्या हे डोक्यावरनं गेलं म्हणजे मला हे अजिबात समजलं नाही. त्यांनी खूप सांगायचा प्रयत्न केला पण हे सगळं माझ्या लक्षात नाही आलं. आता एवढा सगळा अर्थ जर सांगायचा झाला तर फक्त 1-2 शब्दामध्ये हा सगळा अर्थ काय येईल, डोक्यावरून गेलं. झालं ना, डोक्यावरून गेले, 2च शब्दामध्ये हा सगळा अर्थ इथे आपल्याला समजतो. टीचरनी शिकवलं पण ते माझ्या सगळं डोक्यावरून गेलं. आता इथं काय काय झालं बघा. आता डोकं झाल्यानंतर डोक्यावरून गेलं, इथे कपाळ आहे आपलं, कपाळ, फोरहेड. तर फोरहेड आपल्याला काय होतं, कपाळाला हात लावला, कपाळाला हात लावला, कपाळाला हात लावला, हा अर्थ इथे अभिप्रेत नाहीये. हा इथं अर्थ सांगायचा नाहीये. कपाळाला हात लावला याचा अर्थ कुणीतरी काहीतरी काम केलं. अरे काय हे, इथं आपण काय करतो, कपाळाला हात लावतो आणि तिथे आपण नाराजी दाखवतो. बाईनी सांगितलं आणि मला ते डोक्यावरूनच गेलं, बाईनी कपाळाला हात लावला. तुम्हाला समजलं ना, त्या डोक्यावर न गेलं हेही समजलं आणि कपाळाला हात लावला, बाईनी नाराजी दाखवली. किती सांगितलं तुला पण तुला काहीच कळलं नाही.
मी किती वेळेला तुला सांगायचं. हा सगळा अर्थ कपाळाला हात लावणे या वाक्प्रचारामधून तुम्हाला बरोबर कळेल. आता इथे होतं ना, तुम्हाला काही वेळेला शाळेमध्ये टीचर सांगतात पण तुम्हाला ते कळत नाही. तर कळत नाही हे मला हे कळलं नाही असं तुम्ही जेव्हा बाईंना म्हणता तेव्हा बाई काय आहे? कपाळाला फक्त हात लावतात, तेवढ्या फक्त ॲक्शनवरून तुम्हाला हे समजतं की बाबा बाईंनी नाराजी व्यक्त केली आहे किंवा मी इतकं सांगते तरी सुद्धा त्याला कळलं नाही. आता काय होतं, तुम्ही घरी येता दमून दमून येता, काहीतरी खाता आणि थोडंसं रिलॅक्स होता. रिलॅक्स झाल्यानंतर काय होतं, दमलेलं असतं त्यावेळेला तुम्हाला काय होतं, थोडीशी झोप लागते. थोडीशी झोप लागते त्यावेळेला काय म्हटलं जातं, उठू नको, त्याला डोळा लागलाय त्याचा. आता डोळा लागणे हे इथं अभिप्रेत आहे का? नाही. तर इथं काय आहे, डोळा लागणे याचा अर्थ थोडीशी डुलकी लागणे, झोप लागणे. तर इथं कसं होतं, जे शब्द तिथे दिलेले असतात त्या दिलेल्या शब्दांमध्ये अर्थ तो डायरेक्ट अभिप्रेत असत नाही, तो डायरेक्ट अर्थ सांगायचा असतच नाही. तर त्याचा जो वेगळा अर्थ आहे, जो शब्दामधला अर्थ नाही आहे, तो तिथे सांगायचा आहे आणि ह्याला वाक्प्रचार असं म्हटलं जातं. आता अजून एक बघूया. कानावर हात ठेवणे. कानावर हात ठेवणे, नुसतं कानावर हात ठेवलेत ना, नाही आहे. तर त्याला मी काहीतरी सांगितलं पण त्या बाबतीत त्यानं कानावर हात ठेवले. त्यानं काय केलं, कानावर हात ठेवणे, त्याला मी सांगितलं पण त्यानं ते नाकबूल केलं. कानावर हात ठेवणे म्हणजे नाकबूल केलं, त्यानं ते कबूल केलं नाही. त्यानं कानावर हात ठेवले, मला नाही माहिती, हे मला तू सांगितलंच नाहीस, हे नाकबूल केलं. एखादी गोष्ट सांगितली आणि समोरच्यानं नंतर विचारल्यानंतर सांगितलं, नाही तू मला सांगितलंच नव्हतंस, तू मला सांगितलंच नव्हतंस, तू मला हे बोललाच नव्हतास, असं जेव्हा असतं त्यावेळेला हा मनुष्य काय म्हणेल, मी सांगितलं पण त्यानं कानावर हातच ठेवला, त्यानं नाकबूलच केलं. आता इथं त्यानं सगळं नाकबूल केलं, मी त्याला पुष्कळ सांगितलं पण त्याला ते पटलं नाही. इतकं सगळं सांगायच्या ऐवजी त्याने कानावर हात ठेवला, कानावर हात ठेवला, हे एवढंच सांगितलं की त्याचा अर्थ तिथे सगळा अभिप्रेत येतो. आता तुम्ही दमून भागून खेळून येतात कुठे शाळेतनं किंवा तुमच्या स्पोर्ट्समधनं, त्यावेळेला काय होतं, खूप भूक लागलेली असते. तर खूप भूक लागली हे तुम्ही कसं सांगणार, माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. पोटात काय कावळे असतात का? नसतात. कुठे तोंडातनं हळूच चोच बाहेर येते, असं कधी होतं का? नाही. तर इथे काय होतं, तुम्ही पोटात कावळे ओरडतात हा वाक्प्रचार वापरणार आणि सांगणार की मला खूप भूक लागली आहे, मी दमून आलोय, मला खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. इतकं सगळं सांगायची गरजच नाही. मला पोटात फार कावळे ओरड आहे एवढं म्हटलं की समजेल, समोरच्याला नक्कीच समजेल. तर तिथं काय होतं, हा अर्थ थोडक्या शब्दामध्ये पुढच्याला सांगितला जेव्हा जातो आणि डायरेक्ट त्या शब्दातला प्रत्यक्ष अर्थ तिथे अभिप्रेत असत नाही किंवा तो तिथे त्या शब्दातला डायरेक्ट अर्थ सांगायचं असतच नाही. तर तिथे काय करायचं आहे, त्याचा त्या शब्दांचा जो वेगळा अर्थ असतो, त्या शब्दांपेक्षा वेगळा अर्थ असतो, त्या ठिकाणी वाक्प्रचार सांगितले जातात, बोलले जातात आणि ही आपल्या भाषेची एक मोठी संपत्ती आहे. तर ही संपत्ती आपण जेव्हा वापरतो त्यावेळेला आपली भाषा अतिशय प्रगल्भ होते. आता अजून एक तुम्हाला उदाहरण सांगते. जीवाला जीव देणे, जीवाला जीव देणे, जीव आणि जीव देणे इथं काय अभिप्रेत आहे का? नाही. जीवाला जीव देणे याचा अर्थ काय होतो, जीवाला जीव देणे कुठल्याही प्रसंगात दुसऱ्याला
झोकून जाऊन मदत करणे. झोकून जाऊन म्हटलं मी एवढ्यासाठी की याच्यामध्ये तुम्हाला त्या समोरच्या माणसाबद्दल अत्यंत प्रेम असतं, अत्यंत आदर असतो, अत्यंत तुम्हाला त्यांना समोरच्याला मदत करायची खूप 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 तीव्र इच्छा असते. त्यावेळेला इथे मदत करायची इच्छा जेव्हा असते त्यावेळेला जीवाला जीव देणे, खूप मदत करणे, अगदी प्रत्येक प्रसंगाला त्याला त्याला त्याच्या जवळ राहणे, त्याला मदत करणे, हा सगळा अर्थ अभिप्रेत असतो. इथे काय झालं, जीवाला जीव देणे, ह्यातला कुठलं काही अर्थ येतो का तिथे? नाही येत. जीवाला जीव देणे, खूप मदत करणे, अर्थ पूर्ण वेगळा झाला. आता पूर्ण जेव्हा वेगळा होतो त्यावेळेला तिथे वाक्प्रचार वापरला जातो. ही मोठी संपत्ती असते प्रत्येक भाषेची आणि ही संपत्ती आपण उपयोगाला आणतो आणि ती भाषा आपण छान करतो, प्रगल्भ करतो, त्या भाषेचं वैशिष्ट्य जपतो आणि हे वैशिष्ट्य जे असतं ते प्रत्येक भाषेमध्ये असतं. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा आणि मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.